नमस्कार. मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन मेधा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण पाहिलंय की मुलींमध्ये किशोरी अवस्था हा विषय घेतलेला आहे. पण आज आपण थोडं मुलांच्या बद्दल बोलूया. त्यांच्यामध्ये सुद्धा 13 वयापासनं 18 वयापर्यंत किंवा कधी-कधी 21 वयापर्यंत सुद्धा त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक असे बदल होत असतात. पण आपण कधीही फारसं लक्ष देत नाही. मुलांकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. या वयामध्ये मुलांना ते जे करतायत ते सगळं बरोबर आहे असं वाटत असतं किंवा मला सगळं कळतं किंवा मला सगळं समजतं किंवा समोरच्यानी आपलं ऐकून घ्यावं किंवा आपल्या डिसिजनला महत्त्व द्यावं असं वाटत असतं. आता मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात म्हणजे काय होत असतात? अचानकपणे त्यांची हाईट वाढत असते, उंची वाढलेली दिसते, वजनात वाढ दिसते आपल्याला, अंगावरती लव, केस वाढलेले दिसतात आपल्याला. त्यांच्यामध्ये स्वप्नदोष कधी-कधी सुरू होऊ शकतात. मग या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. काही वेळेला त्यांना पिंपल्सचे प्रमाण पण वाढतात. कारण स्वेदग्रंथी, तेलाची ग्रंथी याच्यात वाढ होत असते. या सगळ्या जेव्हा बदल घडत असतात, अशा वेळेला मुलांना देखील समजून घेणं गरजेचं असतं. कारण त्यांना एक आकर्षण पण निर्माण होत असतं. अशा वेळेला आपण मुलांशी जर बोललो नाही किंवा त्यांना त्या वेळेला समजून घेतलं नाही, तर मुलांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम असतात. त्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो काही वेळेला मुलं दिशा भटकतात. त्यामुळे जसं आपण मुलींकडे लक्ष देतो किशोरी अवस्थामध्ये, तसंच आपल्याला मुलांकडेही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांना दुर्लक्ष करू नका, का मुलांमध्ये बदल दिसत नाही असं अजिबात नाही. कारण कित्येक पेरेंट्स मला येऊन सांगतात, की आमची मुलं उलट उत्तरं द्यायला लागली आहेत किंवा ऐकूनच घेत नाही. हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही मुलांशी जरूर बोला. त्यांच्याशी जितकं जास्त बोलणार आहात, तेवढे ते सुद्धा तुम्हाला समजून घेणार आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न त्यांच्यासमोर ठेवा. त्यांना विचारा, की "अरे, काय करता येईल आपल्याला या विषयावर? तुझं काय मत आहे?" आपण जेव्हा त्यांना महत्त्व देतो, त्यांना इम्पोर्टन्स देतो, कुठल्याही निर्णयामध्ये त्यांचे विचार घेतले जातात, तेव्हा त्याचा त्यांना आनंद होत असतो आणि आपण कुठेतरी मोठे होत आहोत याची भावना निर्माण होत असते. त्यामुळे भावनिक, शारीरिक, मानसिक या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यातही बदल घडत असतो. त्यामुळे त्यावेळेला त्यांची काळजी घेणं हे गरजेचंच आहे. धन्यवाद.